गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण काही क्वेश्चन बघणार आहोत. त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. ठीक आहे. समोर दिसत असेल स्क्रीनवर तुमच्या फर्स्ट क्वेश्चन आहे. तर बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बाल विकास होय, अशी व्याख्या कोणी केली आहे? बघा, खाली ऑप्शन्स आहेत. ए बी हरलॉक, अल्पोर्ट, गाल्टन की चार्ल्स डार्विन. हम्म कोणी केली आहे व्याख्या? तर ए ऑप्शन बरोबर आहे. ई बी हरलॉक यांनी ही व्याख्या केलेली आहे बालविकासाच्या संदर्भात. याचे योग्य आन्सर काय असणार आहे? तर ए. ए बी हरलॉक यांची ही व्याख्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाल विकास शास्त्र बालकाच्या कोणत्या प्रकारच्या विकासावर अधिक भर देते? मानसिक विकास, भावनिक विकास, शारीरिक विकास की सर्वांगीण विकास? हम्म चुकू द्या, हरकत नाही, पण सगळ्यांनी चॅट बॉक्स ओपन करून त्याच्यामध्ये राईट आन्सर टाइप करायचं आहे. काय आहे ना राईट आन्सर? हा, डी, सर्वांगीण विकास. सगळाच विकास होतो यामध्ये. मानसिक म्हणा, भावनिक आहे, शारीरिक विकास, एकंदरीत सर्वांगीण विकास हा बाल विकासाच्या शास्त्रामध्ये केला जातो आणि त्यावर अधिक भर असतो त्यांचा. नेक्स्ट क्वेश्चन. बाल विकास शास्त्रात कोणत्या अवस्थांचा अभ्यास केला जातो? प्रौढावस्था, जन्मपूर्व अवस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था की कुमारावस्था? ओव्हरऑल क्वेश्चन आहेत. महत्वाचे म्हणजे प्रत्येक ह्याच्यातून घेतलेले आहेत. प्रत्येक टॉपिक मधून क्वेश्चन निवडलेले आहेत. कोणत्या म्हणजे अवस्थांचा अभ्यास केला जातो बाल विकास शास्त्रामध्ये? हा, डी ऑप्शन बरोबर आहे. याच्यामध्ये काय पहा, डी मध्ये 2, 3, 4 आणि 5 म्हणजे जन्मपूर्व अवस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था आणि कुमारावस्था. ठीक आहे. बालविकासामध्ये या अवस्थांचा अभ्यास केला जातो, प्रौढावस्थेचा नाही. पुढे, बालकाचा कारक विकास म्हणजेच डॅश डॅश होय. शारीरिक वाढ, स्नायूंचा विकास, मानसिक विकास की भावनिक विकास? कारक विकास. हे विकास सांगायचे ना आपल्याला, मग शारीरिक वाढ तर येणारच नाही ना त्यामध्ये. कारक विकास. हा, यस, स्नायूंचा विकास हे याचं राईट आन्सर आहे. बी ऑप्शन. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. मानसशास्त्रज्ञ वैकासिक बदलांचे वर्गीकरण कोणत्या 2 प्रमुख प्रकारात करतात? वाढ, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, विकास?
हम्म. हा, येस. काय येणार आहे याचा आन्सर? राईट आन्सर जे तुम्ही देताय बी ऑप्शन हे राईट आहे. म्हणजेच वाढ आणि विकास. हे याचं राईट आन्सर आहे. दोन प्रमुख वर्गीकरणात केलं जातं ते म्हणजेच वाढ आणि विकास. नेक्स्ट क्वेश्चन. वाढ ही डॅश डॅश संकल्पना आहे. संख्यात्मक, गुणात्मक, अंशतः, संख्यात्मक व अंशतः गुणात्मक आणि पूर्णतः गुणात्मक. कशी आहे वाढ? हा, येस, संख्यात्मक. ए ऑप्शन तुम्ही राईट देतात. आणि विकास काय असतो? तर गुणात्मक असतो. पुढचा क्वेश्चन आहे. विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे कारण व्यक्ती अनुभवातून सतत शिकत असते. समस्यांना सामोरे जाण्यातून व्यक्ती नेहमी विकास साधते. विकास साधण्यासाठी व्यक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न करते. विकास हा संथ गतीने नेहमी चालू असतो. विकासाच्या संदर्भात प्रश्न आहे. सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कारण काय आहे त्याचं? हा, डी ऑप्शन राईट आहे. वरील वरील सर्व पर्याय हे बरोबर आहेत की विकास अनुभवातून शिकत असतं. व्यक्ती नेहमी अनुभवाद्वारे शिकत असते. विविध समस्यांना सामोरे जाऊन विकास होतो. जाणीवपूर्वक देखील प्रयत्न करावे लागतात आणि विकास हा संथ गतीने असतो. त्यामुळे इथे चारही ऑप्शन हे बरोबर आहेत विकासाच्या संदर्भात. पुढचा क्वेश्चन आहे. अनुवंशिकतेच्या नियमांचा प्रथमतः अभ्यास खालीलपैकी कोणी केला आहे? मेंडेल, डार्विन, गाल्टन की बिने? कोणी केला आहे? नाही ना, बिनेनी नाही ना. बिनेनी बुद्धिमत्ता मांडली आहे बर का. अनुवंशकताच्या नियमांचा अभ्यास. हा, ए ऑप्शन मेंडेल हे राईट आहे. आणि डार्विननी उत्क्रांतीवादीचा सिद्धांत मांडला आहे. त्यामुळे इथे ऑप्शन काय येणार आहे? ए ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ताण तणाव ही विकासाच्या डॅश डॅश अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था ही प्रौढावस्था. ताणतणावाचा कालावधी म्हणला जातो. सी ऑप्शन कुमारावस्थेला ताणतणावाचा कालावधी असं देखील म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत पौगंडावस्थेचा कालावधी येतो? कुमारावस्था, प्रौढावस्था, बाल्यावस्था की शैशवावस्था?
एक ऑप्शन. तुम्ही जे सांगतायत ते राईट आहे की कुमारावस्था. याचं एवढं स्पष्टीकरण मध्ये वेळ नाही घालवायचा आपल्याला, कारण अनेक क्वेश्चन आहेत. आणि सोपे सोपे क्वेश्चन आहेत आणि हे आपलं सगळं शिकवून झालेलं आहे. ठीक आहे. अडचण असेल तर विचारू शकता, तसं काही नाहीये. पुढचा क्वेश्चन आहे, अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत अधिक होतो? शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था की प्रौढावस्था? अमूर्त क्षमतांचा विकास. मूर्त अमूर्त विचार आपण बघितलेत की नाही? तर अमूर्त जे विचार असतात, तर ते कोणत्या अवस्थेत अधिक होतो त्यांचा विकास? हा, सी, कुमारावस्थेमध्ये होतो अधिक. पुढे क्वेश्चन, कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक ताणतणावाचा कालखंड असं कोणी संबोधलं आहे? कोणी संबोधलं आहे? मानसिक वादळाचा किंवा भावनिक तणावाचा कालखंड? नाही, पियाजे नाही. स्टॅनले हॉल यांनी कुमारावस्थेला काय म्हणलं आहे? मानसिक वादळाचा कालखंड किंवा भावनिक तणावाचा कालखंड असं म्हणलेलं आहे. स्टॅनले हॉल. पुढचा क्वेश्चन, बाल केंद्रित शिक्षणाचे कोणत्या प्रश्नाचं उत्तर या आधीच्या क्वेश्चनचं? याचं का? याचं पाहिजे? याचा आन्सर आहे कुमारावस्था. ठीक आहे. अमूर्त विचार क्षमतांचा विकास. हा, सांगितलं ना, कुमारावस्थेत अधिक होतो. ठीक आहे. आलंय लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाल केंद्रित शिक्षणाचे सिद्धांत खालीलपैकी कोणते आहेत? लोकशाही वातावरण, स्वावलंबन, अभिरुचिशीलता आणि व्यक्तिभेदांची जाण. हा, डी ऑप्शन. वरील सर्वच ऑप्शन हे राईट आहे. लोकशाही, त्याचबरोबर अभिरुचिशीलता आणि व्यक्तिभेदाचे जाण असणं, ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्याच्यामुळं वरील पैकी सर्व ऑप्शन हे राईट आहेत. नेक्स्ट, थॉर्नडाईकने अध्ययनविषयक कोणती उपपत्ती मांडली? कोणती उपपत्ती मांडली? प्रयत्न प्रमाद पद्धती, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान की सामाजिक अध्ययन? कोणी मांडली आहे? कोणती? हा, येस, प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. म्हणजेच ए ऑप्शन हे राईट आहे. कशावर प्रयोग केलाय त्यांनी? कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला आहे थॉर्नडाईक यांनी, माहिती का?
जे प्रश्न असा पण विचारू शकतात एखाद्या वेळेस आला तर त्या संदर्भात, हा येस, की मांजर या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला आहे. यालाच अजून एक नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीला. हं? सांगता येईल नाव? हा येस, चुका आणि शिका उपपत्ती. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ही उपपत्ती मांडली आहे. आणि त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला आहे. त्याच पद्धतीने त्याने 3 नियम सांगितले आहेत. नियम कोणते आहेत? नियम माहिती का तुम्हाला? हा येस, तयारीचा नियम, सरावाचा आणि परिणामाचा. व्हेरी गुड. तर हे 3 नियम थॉर्नडाईक यांनी त्यांच्या उपपत्तीमधून मांडलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूया. बालक हे प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकत आहे, हे कोणत्या वर्तनातून कळते? कोणत्या वर्तनातून कळतं? बालकाच्या सुरुवातीला अध्ययनात खूप चुका होतात. हे क्वेश्चन सोपे, म्हणजे हे तुमच्या सिलेबस मध्ये आहे तेच आहेत ना. सोपे आणि अवघडचा प्रश्न नाही. जे तुमच्या सिलेबस मध्ये आहेत ना. हो ना, आता तुमचा अभ्यास झालाय म्हणून तुम्हाला ते इझी वाटत असतील. जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार आपण क्वेश्चन काढलेले आहेत ना. जर सोपे वाटत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा अभ्यास झाला आहे म्हणून तुम्हाला त्या गोष्टी सोप्या वाटतात. खूप सराव केला आहे तुम्ही. ठीक आहे, आता सांगा, बालक हे प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकत आहेत, हे कोणत्या वर्तनातून कळतं? बालकाच्या सुरुवातीला अध्ययनात खूप चुका होतात. बालक अनावश्यक हालचाली अधिक करते. बालक पूर्वीच्या चुका काही कालावधीने टाळण्यास शिकते. आणि वरीलपैकी सर्व. हा डी ऑप्शन राईट आहे, तुम्ही जे देतायत ते. की पहिल्यांदा अध्ययनात चुका होतात, नंतर अनावश्यक हालचाली देखील कमी होतात आणि चुका टाळल्या जातात आणि योग्य असं वर्तन हे बालक शिकत असतं. त्याच्यामुळं हा उपयोजनात्मकच क्वेश्चन आहे. हा जो काही आहे की नाही, ह्या थेअरीनुसारच हा आहे. पुढचा क्वेश्चन, रशियन शास्त्रज्ञ पॅवलॉव यांनी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली? साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन की मर्मदृष्टी अध्ययन? पॅवलॉव यांची उपपत्ती सांगायची. हे पहा, साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान यामध्ये कन्फ्युजन करू नका. पॅवलॉव यांनी जी काही उपपत्ती मांडली आहे तर ती मांडली आहे अभिजात अभिसंधानाची. ठीक आहे, आता त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला आहे? हा, अभिजात अभिसंधान बरोबर आहे. हा येस, कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला आहे त्यांनी. आणि तो कोणत्या देशाचा आहे असं पण विचारलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो रशियन शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, तर त्यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली आहे. नेक्स्ट, पॅवलॉव यांनी डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडली. बघा, माकड, कुत्रा, हरिण की घुबड? कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलाय आताच सांगितलेलं आहे. हा येस, कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलाय. पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. जेरोम ब्रुनर, बी एफ स्किनर, थॉर्नडाईक आणि पॅवलॉव? कोण आहे साधक
अभिसंधान उपपत्तीचा जनक? हा, साधक अभिसंधान उपपत्ती ही स्किनर यांनी मांडली आहे. ठीक आहे, BF स्किनर. तर बी आहे. यासाठी त्यांनी कोणते प्राणी निवडले? हा, कबूतर आणि उंदीर. एक पक्षी आणि एक प्राणी यावर त्यांनी प्रयोग केला आहे. बर, प्रयोगासाठी त्यांनी एक पेटी तयार केली होती. तर त्याचं नाव सांगू शकता? हो, कबूतर आणि उंदीर राईट आहे आन्सर. ठीक आहे, पण त्याच्यासाठी एक त्यांनी पेटी तयार केली होती किंवा बॉक्स तयार केला होता या प्रयोगासाठी. तर त्याला काय म्हणलं जातं? स्किनर बॉक्स किंवा स्किनर पेटी असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. त्याचे काही साधक अभिसंधान आहे पहा. हे स्किनर यांनी मांडलेलं आहे आणि हे काय केलं आहे त्यांनी? स्किनरनी मांडलेला आहे, BF स्किनर. आणि तो अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, हे पण लक्षात ठेवा. आता साधक अभिसंधान म्हणजे काय हे जर विचारलं किंवा हा जर प्रश्न आला तर असं आपल्याला सांगता येईल की विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया जर साधनमधून साधनीभूत ठरते तर त्यालाच साधक अभिसंधान असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती खालीलपैकी कोणती साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती नाही असं विचारलंय. प्रयत्न प्रमाद पद्धती, अभिजात अभिसंधान पद्धती, साधक अभिसंधान पद्धती की क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती? साहचर्यवादी उपपत्ती नाहीये ही. कोणती नाहीये? हा, डी ऑप्शन, क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती ही साहचर्यवादी नाहीये. बाकी या सर्व साहचर्यवादी उपपत्ती आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. वातावरणाच्या निरीक्षणात्मक आंतरक्रियेतून बालक शिकते असे मत कुणी मांडले? अल्बर्ट बांदुरा, कॅटेल, थॉर्नडाईक की हल? वातावरणाच्या निरीक्षणात्मक आंतरक्रियेतून बालक शिकत असतं. पहिल्यांदा निरीक्षण करतं आणि त्याच्यानंतर शिकतं. तर असं जे काही मत आहे तर ते कुणी मांडलं आहे? हा, येस, अल्बर्ट बांदुरा. इथं बंदुरा झाले, बांदुरा या बांदुरा यांनी हे मत मांडलेलं आहे की त्यांचं काय म्हणणं होतं पहा, की जे काही बालक आहे तर ते बालक कसं शिकत असतं? अनुकरण करून शिकत असतं. आई वडिलांचं किंवा इतर त्याच्यासोबतचे जे काही मुलं आहेत, मित्र परिवार म्हणा किंवा शेजारी किंवा शिक्षक असतील तर त्यांचं निरीक्षण करून काय करत असतं? बालक शिकत असतं. तर ही त्यांची कोणती उपपत्ती आहे? सामाजिक अध्ययन उपपत्ती. यामध्ये निरीक्षणातून काय केलं जातं? अध्ययन घडत असतं बालकाचं, असं म्हणणं आहे. कुणाचं? तर बांदुरा यांचं म्हणणं आहे. जरी असा प्रश्न विचारला तुम्हाला की सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर लक्षात घ्या की याचा आन्सर येणार अल्बर्ट बांदुरा. किंवा आता जो काही विचारलेला आहे की निरीक्षणात्मक आंतरक्रियेतून बालक शिकतो असं मत कोणी मांडले तर ते पण आपल्याला असं सांगता येतं की बांदुरा यांनी हे मत मांडलेलं आहे.
पुढचा क्वेश्चन, द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल लर्निंग हा ग्रंथ कोणी लिहिलाय? डेव्हिड आसुबेल, स्किनर, पियाजे की अल्बर्ट बांदुरा? मीनिंगफुल लर्निंग. हा जो ग्रंथ लिहिला आहे पहा, डेव्हिड आसुबेल यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल लर्निंग. पियाजे नाही ना, आसुबेल यांनी मांडलाय ग्रंथ हा. पुढे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीत खालील उपपत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे? डेव्हिड आसुबेल, जेरोम ब्रुनर, जीन पियाजे आणि अल्बर्ट बांदुरा. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन कोणी मांडलंय हे? हा, सांगायचे सगळ्यांनी. आसुबेल यांनी, ब्रुनर यांनी. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन. हे डेव्हिड आसुबेल. नाही, बी नाही, ए ऑप्शन राईट आहे. हे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन हे कोणी मांडलं आहे? डेव्हिड आसुबेल यांनी मांडलं आहे. की त्यांचं असं म्हणणं आहे आसुबेलचं, की अध्ययनाची अर्थपूर्ण रचना केली आणि त्याचे वेळोवेळी जर योग्य सांगड घातली तरच ते परिणामकारक ठरते. आणि त्याद्वारे मग अध्ययन घडत असतं, असं आसुबेल यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी त्यांच्या या थेअरीमधून सांगितलं आहे, किंवा अर्थपूर्ण शाब्दिक उपपत्तीमधून त्यांनी हे याचं वर्णन केलं आहे. पुढचा क्वेश्चन, आसुबेल अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीत कोणत्या बाबीला महत्व दिले आहे? बघा, विषयाचे ज्ञान, अध्यापनाची योग्य पद्धती, नवीन माहिती प्रक्रिया करण्याची पद्धती आणि वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. विषयाचं ज्ञान हे पण महत्वाचं आहे, अध्यापनाची योग्य पद्धती आणि नवीन माहिती प्रक्रिया करण्याची पद्धती. तर या सर्व बाबींना डेव्हिड आसुबेल यांनी महत्व दिले आहे. परत त्यांनी एक प्रतिमान मांडला आहे. कोणता आहे? आसुबेल यांनी एक प्रतिमान मांडला आहे पहा. माहिती कोणाला? येस, अग्रज संघटक हे प्रतिमान कोणाला आहे? तर डेव्हिड आसुबेल यांनी सांगितलेलं आहे. असाही प्रश्न आला, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूया आता. जेरोम ब्रुनर याने कोणती अध्ययनविषयक उपपत्ती मांडली? बघा, ब्रुनर यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, अभिजात, अभिसंधान आणि प्रयत्न प्रमाण. आताच पाहिल्यात आपण सगळ्या उपपत्त्या, तर कोणती राहिली आहे त्यातून सांगा आता. ब्रुनर यांनी जी काही उपपत्ती मांडली ती कोणती आहे? की जेरोम ब्रुनर. त्यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडली आहे. बरोबर आहे. कोणती? ए ऑप्शन राईट आहे, की जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक उपपत्ती मांडली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे पहा, ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये
हं? की त्यांचं असं म्हणणं आहे, की नवीन ज्ञानाचे संपादन हं? आणि ज्ञानाचं रूपांतर आणि ज्ञानाची पर्याप्तता हे त्यांनी त्यांच्या उपपत्तीमधून मांडलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे पहा, जेव्हा ज्ञानाचं रूपांतर होत असतं, हं? तर तेव्हा जुन्या माहितीतील अनावश्यक भाग हं? हा वगळला जातो आणि नवीन माहितीचा आवश्यक जो काही भाग आहे, तर तो त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो आणि अशाद्वारे काय अध्ययन हे घडत असतं. हं? तर त्यांनी पण एक प्रतिमान मांडलं आहे, ब्रुनर यांचं. कोणतं प्रतिमान आहे? माहिती कोणाला? जेरोम ब्रुनर यांनी एक प्रतिमान मांडलं आहे. हां, येस. संकल्पना प्राप्ती प्रतिमान. हं? अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगतायत ते. हं? कोणतं प्रतिमा नाही हो, प्रतिमान. हं? प्रतिमान बघितले होते ना आपण. तर ब्रुनर यांनी कोणतं प्रतिमान मांडलं आहे? संकल्पना प्राप्ती प्रतिमान. हं? असाही क्वेश्चन आला तर लक्षात असू द्या, की संकल्पना प्राप्ती हे प्रतिमान जेरोम ब्रुनर यांनी मांडलेलं आहे. हं? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मर्मदृष्टी अध्ययनाचा प्रयोग कोणत्या प्राण्यांवर करण्यात आला? चिंपांझी, माकड, मांजर, कुत्रा, याक प्राणी. हं? मर्मदृष्टी अध्ययनाचा प्रयोग. हं? हा, येस. चिंपांझी, माकड या प्राण्यांवर करण्यात आला. हं? या प्राण्यावर. बरं. कोणी केला आहे हा प्रयोग? माहिती कोणाला? हं? हा, कोहलर यांनी हा प्रयोग केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एका माकडाची निवड केली होती, चिंपांझी. तर त्याचं नाव माहिती कोणाला? हां, येस, सुलतान. राईट आहे. हं? आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की अध्ययन कसं घडतं? तर एक मर्म सापडतं. हं? जेव्हा एखादी समस्या समोर असते, तर तेव्हा काय होतं, की मर्म सापडतो आणि त्याच्यानुसार आपलं अध्ययन घडत असतं. हं? तर त्याच्यासाठी त्यांनी एका प्राण्याची निवड केली आहे, ती म्हणजेच माकड. हं? चिंपांझी, माकड. तर याचं नाव त्यांनी सुलतान असं ठेवलं होतं. हं? आणि ही मर्मदृष्टी मूलं कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे. हं? एवढं लक्षात ठेवा बस, बाकी काही करायचं गरज नाही. कोणत्या प्राण्यांवर, कुणी मांडली, हं? किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे जर सार लक्षात आला प्रत्येक थेअरीमधला, तर कसाही प्रश्न येऊ द्या, म्हणजे उपपत्तीच्या संदर्भात, तरी त्याचा आन्सर तुम्हाला येऊन जातं. हं? पुढचा, मर्मदृष्टी अध्ययनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. समस्या सोडवण्यासाठी परिस्थितीचे संपूर्ण आकलन करणं गरजेचं असतं. मर्मदृष्टी अध्ययन अचानकपणे घडून येते. समस्या सोडवण्यासाठी तिचे निरीक्षण करून मानसिक प्रक्रियांच्या आधारे विचार केला जातो. समस्येचे सुट्टे-सुट्टे भाग करून प्रत्येक भागावर स्वतंत्रपणे विचार केला जातो. वैशिष्ट्य नाही असं विचारलं आहे. असा प्रश्न आहे. हं? नाही, अचानकपणे घडून येतं. बरोबर आहे ना, एक मर्म सापडतो अचानकपणे. हं? हे आहे, बी राइट आहे. हं? संपूर्ण परिस्थितीचे आकलन करणं आवश्यक आहे. बघा, जेव्हा तो चिंपांझी नावाचा जे काही चिंपांझी म्हणजे माकड त्याच्यामध्ये जातो. केळीचा घड टांगलेला असतो वर. तो पहिल्यांदा निरीक्षण करतो. काय आहे, काय नाही. म्हणजे हे आहे ना, इथं नाही असं विचारलंय. हं? तर डी जे ऑप्शन काही जण देतायत पहा. हां, हे ऑप्शन बरोबर आहे. तर ते समस्येचे सुट्टे-सुट्टे भाग करून प्रत्येक भागावर स्वतंत्रपणे विचार. हे नाहीये याचा आन्सर.
त्यामुळे डी ऑप्शन हे राईट असणार आहे इथे. नेक्स्ट बघूया. अल्बर्ट बांदुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली? कोणती मांडली? ज्ञानात्मक अध्ययन, प्रयत्न प्रमाण, अभिजात अभिसंधान की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन? डी ऑप्शन काय आहे? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन. ही कोणी मांडली आहे? अल्बर्ट बांदुरा. पुढे सगळ्यांना समजतंय? काही प्रॉब्लेम नाही ना? हे आपण ओव्हरऑल घेतोय. जे काही क्वेश्चन आहेत ना ते संपूर्ण घेतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययन वक्रात नवीन कौशल्य संपादन करताना बालकाचा अध्ययन वेग डॅश डॅश असतो. मंद असतो, मध्यम, सर्वाधिक की भयानक? कसा असतो अध्ययन वक्र? नवीन कौशल्य शिकत असताना काय होतं पहिल्यांदा? वेग कसा असतो? नाही ना, सर्वाधिक नाही ना. हे पहा, तुमच्या मुलांचं उदाहरण घ्या ना लक्षात. जेव्हा एखादं नवीन शिकायचं आहे, एखादं कौशल्य शिकायचंय, तर लगेच त्याचं फास्ट असतो का वेग? म्हणजे त्यांना समजायला वेळ लागतो की नाही? म्हणजे पहिल्यांदा कसा असतो? स्लो असतो. आणि एकदा कळाल्यानंतर मग तो गती वाढते त्याची. तर पहिल्यांदा नवीन कौशल्य जेव्हा शिकत असतो किंवा संपादन करत असतो, तर तेव्हा त्यांचा वेग कसा असतो? पहिल्यांदा मंद असतो. ए ऑप्शन राईट आहे. मग नंतर वाढत जातो. त्याच्यानंतर मग काय येते? पठारावस्था येते. आणि मग लास्टला काय? शारीरिक परिसीमा. म्हणजे कितीही फास्ट करण्याचा प्रयत्न करा, एक शरीराची परिसीमा ठरलेली असते ना, की त्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपण कोणतंही कौशल्य संपादन करू शकतो किंवा तसं करू शकतो कौशल्य. प्रत्येकाची सीमा अशी ठरलेली असते. त्याच्यानुसार मग इथं नवीन कौशल्य शिकत असताना संपादनाचा जो वेग असतो, तर तो पहिल्यांदा मंद असलेला दिसून येतो. अध्ययनात प्रगती काही वेळा खुंटल्यासारखी दिसते, त्यास डॅश डॅश म्हणतात. पठारावस्था, शारीरिक परिसीमा, अंतिम प्रगतीचा टप्पा आणि जलद प्रगतीचा टप्पा. प्रगती खुंटल्यासारखी वाटते. कधी होते असं? पठारावस्थेमध्ये होते. कशामुळे ते पठारावस्था? तेच ते काम केल्यामुळं कंटाळा येतो किंवा शरीर थकल्यामुळं देखील पठारावस्था येते. प्रेरणेची कमतरता असेल, त्यामुळे देखील पठारावस्था येऊ शकते. म्हणजे विविध प्रकारची कारणं सांगता येतात आपल्याला. अभिरुचीची कमी. तर त्यामुळे ए ऑप्शन ही राईट आहे. प्रगती थोडी खुंटल्यासारखी दिसते यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकाची अध्ययन विषयक प्रगती डॅश डॅश नंतर होत नाही. मंद प्रगतीचा टप्पा, जलद प्रगतीचा टप्पा, पठारावस्था ही शारीरिक परिसीमा. काय येणार आहे याचा आन्सर? सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये. जास्त काही अवघड असं नाहीये. खूप सोपे आहेत. शारीरिक परिसीमा. की याच्यानंतर काय होतं की अध्ययन विषयक प्रगती ही होत नाही. तिथेच स्टॉप होते. म्हणजे जी काही बालकाची क्षमता आहे, त्या क्षमताच्या पलीकडे जाऊन प्रगती होते का? नाही. विशिष्ट क्षमतानुसार प्रगती होत असते. तर त्यामुळं
इथे काय येणार, नंतर प्रगती होत नाही. म्हणजेच इथे जे काही डी ऑप्शन आहे हे राईट आन्सर आहे या क्वेश्चनचं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. संशोधनातून बुद्धिमत्तेचे 150 पैलू असल्याचे डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी सांगितले. गिलफर्ड, वेशलर, बिने की थस्टर? कोणी सांगितलंय? 150 पैलू. गिलफोर्ड यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, 120 घटक सांगितले. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन संशोधन केलं आणि परत त्यामध्ये घटक वाढवले आहेत. आणि एकूण आता किती झाले आहेत? 150 पैलू असल्याचे कोणी सांगितलं आहे? हे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. गार्डनर, स्टर्नबर्ग, थॉर्नडाईक की डिबोनो? कुणी मांडला स्फटिकमय सिद्धांत? नाही ना, गार्डनर नाही. बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत स्टर्नबर्ग, येस, स्टर्नबर्ग यांनी मांडला आहे. जे काही बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहे पहा, आपण पाहिलं ना, स्पिअरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन, गिलफोर्ड, थॉम्सन, स्टर्नबर्ग, हो ना. तर यांनी बुद्धिमत्तेच्या संदर्भात सिद्धांत मांडले आहेत. तर हा स्फटिकमय जो काही सिद्धांत आहे, तर तो कोणी मांडला आहे? तर तो स्टर्नबर्ग यांनी मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धिमापन कसोट्या वेळखाऊ आहेत. सामूहिक, वैयक्तिक, कृती की अभाषिक? कोणत्या कसोट्या वेळखाऊ आहेत, जास्त वेळ लागतो त्या सोडवण्यासाठी? सामूहिक कसोट्या लगेच होतात ना. सामूहिक कसोट्यामध्ये काय असतं पहा, एखादा समूह असतो आणि त्याला मग कसोट्या दिल्या जातात. उलट कमी वेळामध्ये लवकर डाटा कलेक्शन होतो. वेळ लागत नाही सामूहिक कसोट्याला. वेळ कोणाला लागतो? वैयक्तिक कसोट्याला लागतो, हो ना, प्रत्येकाला द्यायची. वैयक्तिक कसोट्या ह्या कशा आहेत पहा, वेळखाऊ आहेत. त्यामुळे इथे बी ऑप्शन राईट आहे. वेळ लागतो जास्त वैयक्तिक कसोट्याला. आता स्पर्धा परीक्षांमधून उमेदवाराची निवड करण्यासाठी डॅश डॅश कसोट्या उपयुक्त ठरतात. कोणत्या कसोट्या उपयुक्त ठरतात? वैयक्तिक कसोट्या, त्याच्यानंतर सामूहिक भाषिक कसोट्या, वैयक्तिक अभाषिक कसोट्या की कृती कसोट्या? कोणत्या कसोट्या उपयुक्त ठरतात? ज्या काही परीक्षा होतात की नाही, स्पर्धा परीक्षा, यामध्ये कोणत्या कसोट्या उपयुक्त ठरतात? ते यामध्ये बी ऑप्शन, सामूहिक भाषिक कसोट्या. येस, तुम्ही जे आन्सर देतायत बी ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत
खालीलपैकी कोणी मांडला? थॉर्नडाईक, स्पियरमन, थॉम्सन की ब्रुनर? द्विघटक सिद्धांत आहे. याच्यामध्ये 2 घटक सांगितले आहे. बुद्धिमत्ता 2 घटकांनी मिळून बनलेली आहे. एक आहे जनरल फॅक्टर आणि एक स्पेशल फॅक्टर. असं कोणी म्हणलं आहे? येस, स्पियरमन यांनी सांगितलं आहे. जी फॅक्टर आणि येस फॅक्टर. हे कोणी मांडलं आहे पहा? स्पियरमन यांनी मांडलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. SI मॉडेल कशाशी संबंधित आहे? अभिरुची, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व की अभिक्षमता? SI मॉडेल गिलफोर्ड यांनी मांडलेलं मॉडेल आहे हे. हे कोणी मांडलंय? कशाशी संबंधित आहे? पहिल्यांदा कशाशी संबंधित आहे हे सांगा, नंतर कोणी मांडलं आहे? हे SI मॉडेल आहे ते बुद्धिमत्तेशी संदर्भात आहे. आणि हे गिलफोर्ड यांनी सांगितलं आहे. याच्यामध्ये किती घटक मांडले आहेत त्यांनी बुद्धिमत्तेचे? हां, 120 घटक मांडले आहेत. ठीक आहे. ऑप्शनमध्ये जर 120 असेल तर 120 लिहा. 150 असेल तर 150 लिहा. ठीक आहे. दोन्हीपैकी एकच देतात त्यामध्ये. कारण आधी 120 मांडले होते, नंतर संशोधन केलं, आणखीन ॲड 30 झाले त्याच्यामध्ये. म्हणजे 150 घटक त्यांनी सांगितले आहे. आशय, क्रिया आणि निर्मिती. हे 3 घटकामध्ये प्रत्येकी त्यांनी पुढं मांडलेले आहेत घटक. पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन. अल्फ्रेड बीने याने बुद्धिमापनाची पहिली चाचणी केव्हा तयार केली? कधी तयार केली आहे? 1905 ला, 1906 ला, 1970 ला की 1917 ला? बुद्धिमापनाची चाचणी. येस, 1905 ला. बुद्धिमापनाचा जनक, चाचण्याचा जनक कोणाला म्हणलं जातं? बीने यांना म्हणलं जातं. हे पण लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन. आर्मी बीटा सामूहिक कसोटी खालीलपैकी कोणासाठी वापरतात? प्रज्ञावंतांसाठी, निर्बुद्धांसाठी, निरक्षरांसाठी की सुशिक्षितांसाठी? आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या 2 कसोट्या मांडल्या. त्याच्यापैकी आर्मी बीटा ही सामूहिक कसोटी कोणासाठी वापरतात? येस, निरक्षरांसाठी आहे ती. निरक्षर व्यक्तींसाठी. ठीक आहे. सी ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर आर्मी अल्फा सांगा बरं आता. आर्मी अल्फा ही कसोटी कोणासाठी वापरली जाते? येस, ही सामूहिक कसोटी आहे आणि साक्षरांसाठी आहे. ठीक आहे. आणि आर्मी बीटा आहे ती कोणासाठी आहे? निरक्षरांसाठी आहे. ज्या अशिक्षित व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा सेशन कोणाचा आहे? सर आलेले आहेत. बरं, याचा आन्सर सांगा, लगेच आपण स्टॉप करूया हे झालं की. स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजेच डॅश डॅश होय. बुद्धिगुणांक, भावनिक बुद्धिमत्ता, अभिरुची की प्रेरणा? स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची जी काही क्षमता असते, तर ही कोणाला असते पहा? भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे बी ऑप्शन हे इथे
राईट आहे. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात आलं आपण जे काही क्वेश्चन आता घेतलेले आहेत? राहिलेले जे काही क्वेश्चन आहेत नेक्स्ट सेशन मध्ये आपण कंप्लीट करूया. बर 3 चुकले का? असू द्या, चुकू द्या, काही हरकत नाही. पण लक्षात घ्या की एक्झाम मध्ये चुका होऊ देऊ नका फक्त.